certain swellings are related with the respiratory tract. Then during respiration, this swelling move with the respiration. For example, abdominal viscera, upper abdominal viscera are related with the respiratory movement. For example, those swelling arising from the liver, spleen, stomach, gallbladder, hepatic and splenic fissure of the transverse colon. These swelling, the swelling which are arises from the liver, spleen, stomach, gallbladder and colon. स्पेशली कोलनमध्ये हिपॅटिक अँड स्प्लिनिक फ्रॅक्चरशी संबंधित जे स्वेलिंग असतात ते स्वेलिंग रेस्पिरेशन सोबत मूव्ह होतात. जेव्हा जेव्हा आपल्याला अशी शंका येते की हे स्वेलिंग लिव्हरपासून अराईज आहे किंवा लिव्हरच्या ठिकाणी गॉल ब्लॅडर ठेवलेलं असतं, गॉल ब्लॅडर जर एनलार्ज झालेलं असेल तर गॉल ब्लॅडर पाल्पेबल आहे का, तर हे पाल्पेशन आपण ड्युरिंग रेस्पिरेशन पेशंटला डीप ब्रीथ घ्यायला सांगितलं की ते स्वेलिंग मूव्ह होते आणि हाताला पाल्पेबल होऊ शकते, स्टमक मूव्ह होते. तर मग अशा वेळेस स्टमकशी किंवा गॉल ब्लॅडरशी किंवा लिव्हरशी स्प्लीनशी रिलेटेड आहे की ह्याच्यापासून वेगळं आहे स्वेलिंग, हे पाहण्यासाठी आपल्याला एवढं इन्स्पेक्शनमध्ये नाही पण पाल्पेशन जेव्हा करतो आपण तेव्हा हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला इतकं व्हिज्युअल आईजमुळे लक्षात नाही येणार. खूप ह्यूज स्वेलिंग असेल तर तुमच्या लक्षात येईल ते फक्त गॉल ब्लॅडरचं, आणि लीन अँड थीन पेशंट असेल तरच फक्त लक्षात येईल की दिस स्वेलिंग आर रिलेटेड विथ दिस ऑर्गन. देन इम्पल्स ऑन कफिंग, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ. इम्पल्स ऑन कफिंग, हे जेव्हा तुम्ही पाहाल इम्पल्स ऑन कफिंग, जयश्री स्टूल आण इथं, जयश्री. Impulse on coughing, the swelling which are continued with the abdominal cavity, the pleural cavity, the spinal canal and cranial cavity will give rise to impulse on coughing. आता थोडक्यात उदाहरण द्यायचं सांगितलं की आपल्याला इम्पल्स ऑन कफिंग हा वर्ड तुमच्यासाठी खूप नवीन आहे, इम्पल्स ऑन कफिंग. पण आता इम्पल्स ऑन कफिंग हे पाहायचं असेल तुम्हाला तर एखादी आपण हवा बंद एखादी खोली घेतली आणि त्या खोलीतून असे पडदे, आता आपण एका ठिकाणी बसलेले आहे आणि खोली पूर्ण बंद केली आहे आणि खोलीमध्ये एखाद्या ठिकाणी जर चुकून एखाद्या ठिकाणी खोलीमध्ये एखादी पूर्ण खिडक्या दारं सगळं बंद केलं आपण आणि थोडीशी एखादी फट उघडी ठेवली आणि दाराला पडदा लावलेला असेल का? हॅलो, तुमच्या ऑफिसमध्ये भरून टाकलं, सांग म्हणजे ना 500 रुपये शिल्लक ना. तर ही खोली समजा आपण बंद केलेली आहे. हे कशाला रे एवढं चांगलं, ते लॉट खूप पडलेलं आहे, असू दे आपली गरज लागेल. तर आपण या खोलीत खूप प्रेशर वाढवलं आणि ती दाराची फट उघडी आहे तर ते काय होईल, त्याच्यातून प्रेशर वाढल्यामुळे त्या फटीतून तो पडदा बाहेर डोकवायचा प्रयत्न करेल. म्हणजे इंट्रा रूम जे आहे ते प्रेशर वाढलेलं आहे, ते वाढल्यामुळे जिथून जागा सापडेल, जिथून ॲबनॉर्मल ओपनिंग, आपण खूप प्रयत्न केला आहे की एअरटाईट करायची आहे रूम, पण ते ॲबनॉर्मल ओपनिंग तिथे राहिलेलं आहे आणि त्या ओपनिंगमधून तो पडदा बाहेर चालू दिसतो आहे. मग तो बाहेरचा आपण विचारू की खरंच एअरटाईट झाली आहे का रूम, आपल्याला एअरटाईट, पण तो बाहेरचा सांगते की नाही या फटमधून, तर मग दॅट इज ॲबनॉर्मल ओपनिंग. तसंच शरीराच्या बाबतीत आपल्याला काही कॅव्हिटीज आहे, ॲबडॉमिनल कॅव्हिटी मेन आहे त्याच्यातली, नंतर प्ल्युरल कॅव्हिटी, स्पायनल कॉर्ड, कॅनाल अँड क्रॅनियल कॅव्हिटी. ह्या ज्या कॅव्हिटीज आहे ह्या कॅव्हिटीमध्ये जेव्हा एखादी ॲबनॉर्मल ओपनिंग होते आणि किंवा ॲबनॉर्मल ओपनिंग होण्यापेक्षा ह्या कॅव्हिटीतलं आतलं प्रेशर जेव्हा वाढते तेव्हा ते प्रेशर कुठून तरी बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करते आणि ते बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करत असताना एखाद्या वेळेस कुठलंही स्ट्रक्चर फाटून त्या ठिकाणी ॲबनॉर्मल ओपनिंग तयार होते आणि मग जर या कॅव्हिटीतलं प्रेशर वाढवलं आपण आर्टिफिशियली तर ते वाढलेलं प्रेशर आपल्याला त्या आर्टिफिशियल वाढवलेल्या प्रेशर म्हणून दिसते. तर ते प्रेशर कसं वाढवायचं, तर त्याला कफ करायला सांगितल्यानंतर जेव्हा आपण खोकलतो तेव्हा पहा आपल्या पोटात प्रेशर येते, तसंच प्रेशर
थोरेसिक कॅव्हिटीमध्ये सुद्धा येते, क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये सुद्धा येते आणि स्पायनल कॅनल जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा येते. तर आपल्याला स्पेशली तुमच्या लेवलपर्यंत UG लेवलपर्यंत आपल्याला ॲब्डॉमिनल कॅव्हिटीशी संबंधित हा आपल्याला पाहायचं असते. आपल्याजवळ कफ इम्पल्सचा व्हिडिओ आहे, तर आपल्याला ते तुम्हाला दाखवू आपण. तर आपल्याला हर्नियासाठी इन्गॉयनल हर्निया, ॲब्डॉमिनल हर्निया, अम्बिलिकल हर्निया, फिमोरल हर्निया, या हर्नियाच्या बाबतीत तुम्हाला दाखवण्यात येईल की इम्पल्स ऑन कफिंग हे पाहायला मिळते. तर आपण कफिंग हा शब्द याच्यासाठी वापरलेला आहे की इंट्रा ॲब्डॉमिनल प्रेशर वाढते आणि हर्नियाच्या कॉमन साईट आहेत. हर्नियाच्या कॉमन साईट कोणत्या आहेत? इन्गॉयनल हर्निया, फिमोरल हर्निया, अम्बिलिकल हर्निया, इन्सिजिनल हर्निया. ह्याच्यामध्ये म्हणजे हर्नियामध्ये काय होते? प्रोट्रुजन ऑफ ऑर्गन थ्रू अॅन ॲबनॉर्मल ओपनिंग. जेव्हा आपण पेशंटला कफ करायला लावतो तर तेव्हा एक असा फुगा आल्यासारखा दिसतो, त्याला म्हणतात इम्पल्स ऑन कफिंग. आताच तुम्हाला सांगितलं, द पेशंट इज आस्क्ड टू कफ अँड द स्वेलिंग विल बी सीन गिविंग राईज अँड इम्पल्स वाईल द पेशंट इज कफिंग. फॉर एक्झाम्पल, आणि इन केस ऑफ चिल्ड्रेन कफिंग इम्पल्स कसे पाहायचे? पेशंटला तर चिल्ड्रेनमध्ये आपण खोकलायला सांगितलं तर पेशंट खोकलणार नाही, तो आपल्याला बरोबर मदत करणार नाही, ऑपरेशन करणार नाही. अशा वेळी पेशंटला चाइल्ड जो असते त्याला क्राय करायला सांगतो. तो क्राय इज अ सिम्पल मेथड फॉर चाइल्ड. तर त्यांनी क्राय केल्यानंतर इंट्रा ॲब्डॉमिनल किंवा सगळं प्रेशर वाढेल आणि ते प्रेशर वाढल्यानंतर त्याच्यामध्ये जर हर्निया असेल किंवा ॲबनॉर्मल काही इम्पल्स असतील तर ते आपल्याला दिसतील. ह्या दोघांमध्ये, अडल्टमध्ये आणि याच्यामध्ये ह्या मेथड आहे. देन मूवमेंट ऑन डिग्लुटेशन. A few swelling which are fixed to the larynx and trachea move during deglutition. For example, thyroid swelling, thyroglossal cyst, subhyoid bursitis, pre or paratracheal lymph node enlargement. हे सगळे जे आहेत हे पेशंटला जर नेक रिजनमध्ये स्वेलिंग असतील तर सिम्पल एक्झाम्पल आहे, थायरॉइड स्वेलिंग जर असेल, थायरॉइड सिस्ट असेल, थायरॉइड एखादा ट्युमर असेल तर पेशंटला गिळायला सांगायचं. गिळताना ते स्वेलिंग मूव्ह होते आणि जर ते मूव्ह होत असेल गिळताना तर इट इज रिलेटेड विथ द ट्रकिया. आणि जर त्याचा डिग्लिटेशनशी काही संबंध नसेल तर दिस स्वेलिंग आर अपार्ट फ्रॉम द ट्रकिया. देन मूवमेंट विथ प्रोट्रुजन ऑफ टंग. कधी कधी हेच नेकचे स्वेलिंग जे असतात त्याची एक आपल्याला टेस्ट करायची असते. तेव्हा जर टंग बाहेर काढायला सांगितली, जीभ जर पेशंटला बाहेर काढायला सांगितली तर स्वेलिंग जे आहे ते स्वेलिंग रिलेटेड आहे का याच्यासाठी तर थायरोग्लॉसल सिस्ट जी आहे ती टंग बाहेर काढून पाहण्यासाठी एक मोठी टेस्ट आहे. द थायरोग्लॉसल सिस्ट मूव्स अप अलॉंग विथ द प्रोट्रुजन of tongue, showing its intimate relation with the thyroglossal tract. थायरोग्लॉसल ट्रॅकशी जर संबंधित असेल थायरोग्लॉसल सिस्ट तर ती वर अप होते, म्हणून ही एक टेस्ट त्याच्यासाठी करतात. देन स्किन ओव्हर द स्वेलिंग. दिस विल बी रेड अँड इडिमेटस where the swelling is an inflammatory one. The skin become tense, glossy with venous prominence. Where the swelling is a sarcoma with rapid growth. Presence of black punctum over the cutaneous swelling indicates sebaceous. Pigmentation of skin seen in mole, nevi. आणि अजून पिगमेंटेशन ऑफ स्किन हे तर ठीक आहे, निवस आणि एखाद्या वेळेस पेशंटला स्किनचं कंजनायटलच जर काही असेल प्रॉब्लेम तर ठीक आहे. पण तुमच्याकडे एखादा मॅलिग्नन्सीचा पेशंट येऊन गेलेला आहे तर मॅलिग्नन्सीचा नाही, तुमच्याजवळ एखादा पेशंट आला तर त्याच्या स्किनवर जर तुम्हाला खूप सारे असे पिगमेंटेशन दिसत असेल तर तो पेशंट एक्सरे रूममध्ये किंवा डार्क रूममध्ये काम करते का हे आपण रूल आउट करायला पाहिजे. तर आफ्टर रिपीटेड एक्सपोजर टू डीप एक्सरेज आपल्याला असं पिगमेंटेशन दिसते. आता पहिले सांगितलं आहे की इन्फ्लेमेटरी स्वेलिंगमध्ये तुम्हाला सेल्युलायटिस आणि ॲप्सेस ह्याच्यामध्ये जर डिफरन्शिएट करायचं असेल तर
तुम्ही हे ठरवू शकता की स्वेलिंग टेन्स ग्लॉसी विथ आपलं टेन्स आणि इन्फ्लेम आहे, रेडनेस आहे त्या ठिकाणी, तर इट इज द इन्फ्लेमेटरी स्वेलिंग. एखादं ट्युमर खूप दिवसापासून आहे आणि त्याच्यामध्ये सडन चेंजेस झाले म्हणून पेशंट आपल्याकडे आलेला आहे, तर दॅट मे बी सार्कोमा. सार्कोमा इज अ टाईप ऑफ मॅलिग्नंट ट्युमर. सार्कोमा इज अ मॅलिग्नंट ट्युमर. आणि सार्कोमा हा सेकंडरी चेंजेस इन द बिनाईन ट्युमर. एखादा लायपोमा खूप दिवसांपासून असतो, पेशंटनी त्याच्याकडे इग्नोर केल्यानंतर इट मे कन्वर्ट इन टू लायपोसार्कोमा. किंवा एखादा बिनाईन ट्युमर आहे, इट मे चेंज इन टू सार्कोमा. तर सार्कोमामध्ये चेंज झाल्याची लक्षणं कशी आहेत की पेशंट आपल्याकडे आलं आणि सडनली 1-2 महिन्यात खूप स्वेलिंग वाढलेलं आहे. तर स्वेलिंग मे बी टेन्स, एकदम टाईट स्किन असते त्याच्यावरची, थीन होऊन जाते, ग्लॉसी, चमकते, आणि त्याच्यावरती जे वेनस हे असते, जाळं असते वेन्सचं, ते प्रॉमिनंट होते म्हणजे या फिंगरच्या एवढं डायलेटेड वेन्स त्याच्यावरती असतात त्या स्वेलिंगवर. म्हणजे आपण उघड्या डोळ्यांनी त्या वेन्स बघू शकतो. एखाद्या म्हाताऱ्याच्या कशा असतात की त्या अशा अथेरोस्क्लेरोसिसमुळे जे होते ते, तर तसं सार्कोमामध्ये दिसते. तर पाहिल्याबरोबर लक्षात येते, एकदा जर कोणी सार्कोमा पाहिला तर तो कधीच आयुष्यात विसरणार नाही की कलर ऑफ स्किन ओव्हर स्वेलिंग कशी असते, किंवा कलर ऑफ स्किन ओव्हर सार्कोमा कसा असतो, तर तो आपल्याला, आणि रॅपिडली ग्रोईंग असतो. देन प्रेझेन्स ऑफ ब्लॅक पंक्टम, मी मगाशीच क्लिअर केलेला आहे ब्लॅक पंक्टम का बरं येतो, आणि दॅट इज द टिपिकल साइन ऑफ सिबेसियस सिस्ट. देन समटाइम्स द स्किन ओव्हरग्रोथ लुक्स लाईक अ पील ऑफ ऑरेंज. संत्र्याच्या सालाप्रमाणे ज्यामध्ये स्किन होते ते, दॅट इज कॉल्ड प्युडी ऑरेंज स्किन. PAUD, orange skin, which is due to edematous swelling from blockage of small lymphatic draining of the swelling. आता this is the most peculiarly seen in the breast carcinoma. आता हे सांगायचं झालं तुम्हाला हे करावं लागेल की ब्रेस्ट मॅलिग्नन्सीमध्ये टिपिकल साईन आहे प्युडी ऑरेंज स्किन ऑफ द ब्रेस्ट इज सीन इन ब्रेस्ट मॅलिग्नन्सी. तर ब्रेस्टमध्ये काय असते, खूप लूज टिश्यू असतात आणि त्या ठिकाणी स्किन असते. जेव्हा मॅलिग्नन्सी होते तेव्हा मॅलिग्नंट ट्युमरमध्ये काय होते की तो ट्युमर जो आहे तो स्किनमध्ये पसरायला सुरुवात होतो आणि डीपर स्ट्रक्चरला ॲढेरंट होत जातो. मॅलिग्नंट ट्युमरचं पेक्युलॅरिटीज ही आहे की तो स्ट्रक्चरला पूर्ण स्ट्रक्चरमध्ये आपलं सेल्स पसरवत असतो आणि आपल्याकडे खेचून घेत असतो. अशा याच्यात तो मग मॅलिग्नन्सी जी आहे ती स्किनमध्ये पण पसरायला लागते. तर मग ह्यामध्ये स्किनचे जे हेअर फॉलिकल्स असतात, स्किनमध्ये बारीक 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 आपल्याला जे छिद्र दिसतात आणि मध्ये स्किन असते, आणि ह्या मधल्या स्किनमध्ये लिम्फॅटिक्स असतात. जेव्हा हा ट्युमर आपल्याला वाढत जातो तेव्हा मग ते इन्फ्लमेशन होत जाते स्किनमध्ये, आणि मधातली स्किन आणि हेअर फॉलिकल याच्यामध्ये ते हेअर फॉलिकलचे स्ट्रक्चर ओढल्या जातात, आणि मधातली जी खूप कमी डिस्टन्सची स्किन असते त्याच्यातल्या लिम्फमध्ये ऑब्स्ट्रक्शन होते आणि ते स्वेल होते. तर त्याच्यात ते स्वेल होत असताना ते हेअर फॉलिकलचे जे डिम्पल्स आहेत, जे छिद्र आहेत, ते खोल होत जातात आणि त्या डिम्पल्समधली जी स्किन असते ती वर येते. त्याच्यामध्ये मग ते असं फुललेलं स्किन आणि हेअर फॉलिकलचे डिम्पल्स, जसं संत्र्याच्या सालावर जसं असते तशी ब्रेस्टमधली स्किन होते. दॅट इज कॉल्ड प्युडी ऑरेंज स्किन, आणि इट इज अ पेक्युलियर साइन ऑफ ब्रेस्ट कार्सिनोमा. लक्षात आहे कशा प्रकारची प्युडी ऑरेंज का बरं होते, तर लिम्फॅटिक ब्लॉकेज होते म्हणून लिम्फला बरोबर सोर्स मिळत नाही. तो 2 हेअर फॉलिकलच्या मध्ये लिम्फ कलेक्ट होते आणि सोलन भाग होतो. तो सोलन झालेला भाग आणि हेअर फॉलिकलचे डिम्पल्स, दॅट इज कॉल्ड संत्र्याच्या सालाप्रमाणे होते प्युडी ऑरेंज स्किन. देअर एनी प्रेशर इफेक्ट, it is always essential to conclude the inspection by examining the limb distant to the swelling. म्हणजे स्वेलिंगच्या
खालचा जो भाग आहे लिम्बचा त्याच्यावर काही प्रेशर इफेक्ट आलेला आहे का हे पाहणं खूप महत्वाचं आहे. An axillary swelling with the edema of upper limb means the swelling is probably arising from the lymph node. परत तेच पिवळी ऑरेंज स्किनचं जे सांगितलं की लिम्फ ब्लॉक होते. जर ॲक्झिलरी स्वेलिंग आहे आणि पेशंटच्या हातावर इडिमा आलेला आहे तर दॅट मीन्स स्वेलिंग इज रिलेटेड विथ लिम्फ नोड्स, म्हणजे लिम्फ नोडचं ब्लॉकेज झालेलं आहे. जे लिम्फ अप्पर लिम्फमध्ये सर्क्युलेशनमध्ये जात आहे ते स्टॉप झालेलं आहे, म्हणजे लिम्फ इडिमा तो झालेला आहे. तसंच लोअर लिम्फमध्ये जर फायलेरिएसिस, व्हॉट इज फायलेरिएसिस इज रिलेटेड विथ लिम्फॅटिक सिस्टीम, लिम्फ ब्लॉकेज, म्हणून पायामध्ये फायलेरिएसिस होते. म्हणजे स्वेलिंग नक्की लिम्फ नोडशी संबंधित आहे. म्हणून त्या लिम्फचा काही प्रेशर इफेक्ट होतो आहे का, तो एक. दुसरं, वेस्टिंग ऑफ द डिस्टल लिम्फ इंडिकेट द स्वेलिंग टू बी ट्रॉमॅटिक वन and the wasting is due to either non-use of limb or injury to the nerve. पॅरालिसिसच्या पेशंटमध्ये वेस्टिंग ऑफ मसल होते कारण डिसयूज ऑफ ऑर्गन, आणि एखाद्या वेळेस नर्वला जर इंजुरी झाली असेल तरी सुद्धा ते वेस्टिंग म्हणजे तो अवयव सुकायला सुरुवात झालेली असते. तर समटाइम्स स्वेलिंग मे बी सीन इन द नेक विथ वेनस एंगॉर्जमेंट. This should be immediately give rise to suspicion of possibility of retrosternal prolongation of the swelling. नेकमध्ये एकदम स्वेलिंग जेव्हा दिसायला लागते तर रिट्रोस्टर्नल जे स्वेलिंग आहे ते प्रेशराईज करते आहे. तर आणि वेनस जे आपलं सर्क्युलेशन आहे त्याला ऑब्स्ट्रक्शन करत आहे, म्हणून वेनस एनलार्जमेंट दिसत आहे. Then next point, palpation. This is the most important part of local examination, which not be only the finding of inspection, but also will explore some other finding which will give a definite clue to the diagnosis. म्हणजे आपण ज्या गोष्टी इन्स्पेक्शनमध्ये पाहिलेल्या आहेत त्याच आपल्याला परत पाल्पेट करून पाहायच्या असतात आणि कन्फर्म करायचे असतात. याच्यात वेगळं काहीच करायचं नसते. जे तुम्ही पाहिलेलं आहे फक्त ते त्या गोष्टी आपल्याला पाल्पेट करून पाहायचे आहे, आणि पाल्पेट केल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन करायचं. द स्टुडंट मस्ट बी व्हेरी मेथोडिकल in examination and follow a definite order which is given below, so that they would not miss any important examination. The student should also be very gentle in palpation, not to hurt the patient, and few swelling may be malignant and may well spread in the system due to reckless handling. एखाद्या वेळेस आपण जेव्हा एखादा ट्यूमर आहे तो पाल्पेट खूप जेंटलीने खूप धसाड पाल्पेट करत आहे, तर तिथलं ब्लड वेसल जे आहेत ते आधीच फ्रजाईल झालेले असतात. आपल्या पाल्पेशनने त्या बर्स्ट होऊन आपण मेटास्टॅसिसला त्यासाठी कारणीभूत होऊ शकतो पाल्पेशन. म्हणून पाल्पेशन शुड बी जेंटल. फर्स्ट पॉईंट आहे पाल्पेशन मधला टेम्परेचर. लोकल टेम्परेचर इज रेज्ड ड्यू टू एक्सेसिव्ह वॉस्क्युलॅरिटी ऑफ स्वेलिंग. It may be due to infection or due to well vascularized tumor. लोकल टेम्परेचर दोन गोष्टींमध्ये, हायली ज्याला ब्लड सप्लाय आहे, हायली वस्क्युलराइज स्वेलिंग म्हणतात त्याला. आताच मी सांगितलं की सार्कोमामध्ये वेन्स कशा डायलेट होत्या, जस्ट लाईक अ लिटिल फिंगर. तर इतकं जर वस्क्युलर सप्लाय असेल तर साहजिक आहे की त्या ठिकाणचं लोकल टेम्परेचर रेज असेल. म्हणजे याचा अर्थ ते इन्फ्लमेटरी स्वेलिंग आहे असं नाही, कारण आपल्याला आधी हिस्ट्री घ्यायची असते हाऊ लॉंग द स्वेलिंग, तर तो हिस्ट्री लॉंग ड्युरेशनची देते. इन्फ्लमेटरी स्वेलिंग असेल, लोकल टेम्परेचर रेज असेल तर हिस्ट्री आपल्याला 2 ते 3 दिवसाची शॉर्ट ड्युरेशन, दॅट इज ॲक्यूट स्वेलिंग. आणि त्याच्यामध्ये ॲक्यूट स्वेलिंगमध्ये खूप शॉर्ट ड्युरेशन असते आणि सार्कोमामध्ये लॉंग ड्युरेशन असते. हे पण आपल्याला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. नाही तर मग हायली वॉस्क्युलराइज आहे, लोकल टेम्परेचर रेज आहे, तर मग झालं सार्कोमाई आहे तर ॲप्सेस आहे तिथे ड्रेन करायला घ्यायचं. दॅट इज नॉट प्रॉपर डायग्नोसिस.
म्हणजे लोकल टेम्परेचर रेजाबिलिटी हे सगळं म्हणून पहिलेपासूनची जी हिस्ट्री टेकिंग आहे ते महत्त्वाचं आहे. ड्युरेशन. This examination should be done first in palpation, as manipulation of swelling during subsequent examination may be increase the temperature without any definite reason. Temperature of swelling is best felt by the back of the finger. मी त्या दिवशी सांगितलं की ह्या सरफेसनी पामच्या डॉर्सल सरफेसने असं ठेवल्यानंतर डॉर्सल सरफेस जो आहे त्यांनी लोकल टेम्परेचर पाहायचं. फर्स्ट यू हॅव टू palpate or feel the normal site temperature, then affected or pathological site temperature. Next point, tenderness. It must be remembered that this is a sign which is elicited by clinician. हे आपल्याला पाहायचं आहे. टेंडरनेस म्हणजे पेन नाही. डिफरन्स बिटवीन टेंडरनेस अँड पेन. द टेंडरनेस इज elicited by the clinician and pain is elicited by the patient. When the patient complains of pain due to the pressure exerted by the clinician, the swelling is said to be tender. जेव्हा पाल्पेट करताना पेशंट सांगतो दुखते आहे किंवा पेशंटचे फेशियल एक्सप्रेशन बदलत आहेत, दॅट इज टेंडर स्वेलिंग. टू इलिसिएट अ टेंडरनेस वन शुड बी व्हेरी जेंटल अँड शुड नॉट गिव्ह too much pain to the patient. It is a good practice to keep an eye on the patient facial expression while palpating the swelling to note whether this is giving rise to the pain or not. Inflammatory swelling are mostly tender, whereas neoplastic swellings are non-tender. Inflammatory swelling is painful असतात किंवा abdominal जेव्हा इन्फ्लेमेटरी स्वेलिंग असतात तेव्हा ॲबडॉमिन पाल्पेट करत असताना पेशंटला पेन होते जेव्हा प्रेशर आपण एक्झर्ट करतो त्याच्यावर. पण हे कसं पाहायचं? नाही तर दाबून दुखते का असं नाही. तुम्ही पाल्पेट करत असताना पेशंटचे फेशियल एक्सप्रेशन पाहायचे आणि पेशंटचं मन इकडे तिकडे डायव्हर्ट करून आपल्याला पाल्पेट करायचं आहे. कदाचित पेशंटला सायकोलॉजिकली दुखते असं वाटत असेल तर अशा वेळेस पेशंटला आपल्याला खरंच पेन होत आहे का हे पाहण्यासाठी पेशंटला पाल्पेट करायचं आणि फेशियल एक्सप्रेशन पाहायचे आणि पेशंटचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायचं. जर पेशंटला खरंच पेन होत असेल तर पेशंट एक्सप्रेशन दाखवतो आणि दुसरी गोष्ट रेस्पिरेशन आहे ते एकदम होल्ड करतो दुखलं तर हे टेंडरनेस. देन साईज, शेप अँड एक्सटेंट. बाय पाल्पेशन वन कॅन हॅव अन आयडिया अबाउट द डीपर डायमेन्शन ऑफ द स्वेलिंग विच रिमेन्स अननोन इन इन्स्पेक्शन. मग या साईज शेपमध्ये आपल्याला एक्झॅक्टली टेपनी साईज, शेप अँड एक्सटेंट मोजायचं असतं. देन सरफेस पामनी आपल्याला पेशंटच्या स्वेलिंगचा सरफेस पाहायचा आहे. द सरफेस ऑफ द स्वेलिंग मे बी स्मूथ, लोब्युलर. स्मूथ हा सिस्टिक स्वेलिंगमध्ये असतो, लोब्युलर हा लायपोमामध्ये असतो आणि नोड्युलर हा लिम्फ नोडमध्ये असतो अँड इरेग्युलर और रफ हा कार्सिनोमामध्ये असतो. And sometimes the surface of the lump may be varied according to variable consistency. हे तर इतके रेग्युलर असतातच पण इट मे बी व्हॅरी. देन एजेस. व्हेरी केअरफुली द एज और मार्जिन ऑफ द स्वेलिंग इज पाल्पेटेड. इट मे बी वेल डिफाईन्ड और इल डिफाईन्ड. द मार्जिन ह्या ज्या आहेत ह्या फिंगरनी आपल्याला पाहायच्या असतात. स्वेलिंग विथ वेल डिफाईन मार्जिन्स टेंड टू स्लिप अवे फ्रॉम द फिंगर. जेव्हा आपण वेल डिफाईन असतात तेव्हा आपण पाल्पेट करायला जातो तर आपल्या बोटातून ते स्वेलिंग सटकते, त्याला स्लिप साईन म्हणतात. बेनाइन ट्यूमर सच ॲज लायपोमा इज ऑफन कन्फ्युजिंग विथ सिस्ट. द बेनाइन ट्यूमर हॅज अ स्मूथ मार्जिन, सो हॅज a cyst. The most important finding which differentiate benign tumor like lipoma from the cyst is that the margin of the former slip away from the palpating finger but does not yield to do, whereas the margin of latter yield to palpating finger cannot slip away from the examining finger. That is slip sign. जेव्हा आपण पेशंटला हे करतो, आपण त्या स्वेलिंग असतो, पाल्पेट करतो आणि तेव्हा आपण ते मार्जिन्स पाहायला जातो, तर हातातून जर ते सटकत असेल दॅट इज कॉल्ड स्लिप साईन. म्हणजे वेल डिफाईन्ड मार्जिन जे असतात त्याच्यामध्ये स्लिप होते आणि हे आपल्याला पाहायला मिळते लायपोमामध्ये. स्लिप साईन इज पॉझिटिव्ह इन लायपोमा. देन कन्सिस्टन्सी ऑफ स्वेलिंग.
देर आर 3 टाईप ऑफ कन्सिस्टन्सी, हार्ड कन्सिस्टन्सी, फर्म कन्सिस्टन्सी अँड सॉफ्ट कन्सिस्टन्सी. त्याच्यासाठी सगळ्यात आपल्याला एक क्रायटेरिया आहे, दॅट इज हार्ड, दॅट इज फर्म अँड टंग इज सॉफ्ट. स्टोनी हार्ड त्याला म्हणतात. फर्म म्हणजे नाकाच्या शेंड्याप्रमाणे आणि जिभेप्रमाणे ज्याचं फिलिंग आहे दॅट इज सॉफ्ट शेप. हे कुठलंही सिस्टिक स्वेलिंग आर सॉफ्ट, फायब्रोमा फर्म स्वेलिंग असते आणि स्टोनी हार्ड एनी ट्युमर इज स्टोनी हार्ड. मॅलिग्नंट ट्युमर इज ऑलवेज स्टोनी हार्ड. हे तुम्हाला एवढं झालं. याचं